स्त्री पुरुष समानतेचं वारं जगात इतर कुठे जन्माला येण्यापूर्वी पुण्यात इतिहास जमा सुद्धा झालं होतं. पुरुषांपेक्षा स्त्री कुठेही कमी नाही हे जगाने म्हणण्यापूर्वी पुण्यातल्या परकरातल्या मुलीपासून ते नऊवारीतल्या आजीबाईपर्यंत साऱ्या जणी सुसाट सायकल हाणत हिंडायच्या. सायकलची जागा स्कूटरने घेतली आणि मग स्कूटरची मोटरसायकलनी, आणि बघता बघता दोनाची 4 चाकं झाली. अर्थातच पुणे तिथे काय उणे. ए रताळ्या, मरायचं तर जाऊन ते एक्सप्रेसवे वर एखाद्या ट्रक खाली मर ना, माझ्या गाडी खाली नाही. सॉरी मॅडम, खरंच सॉरी. ओळखलंस मला? एका कॉलेजमध्ये एका वर्गात होतो आपण. आपलं अनामिका दीक्षित. चंदू चिमणे ना तू. काय रे चिमण्या, काय केलंयस हे शरीराचं? काय ते पोट, काय ते पडलेले खांदे, कशी ती डबल चिन. चेहरा पाहिलायस का आरशात अलीकडे? लाज नाही वाटत का रे असं फिरायला? चल निघ इथून, निघ. आणि ऐक, पुन्हा कधी भेटलास तर ओळख दाखवू नकोस. आणि ही आपली मुंबई. रोज लाखो माणसं इथे येतात आणि जातात. कोण कुठला कुणाचा, मुंबईचा की पुण्याचा, कुणाचा कुणाला पत्ताच लागत नाही. चला पटवर्धन. आता हेच पहा ना, हे आपले पुण्याचे साहेब आणि हे त्यांचे पुण्याचे सहकारी मुंबईच्या मोठ्या साहेबांना भेटायला आज मुंबईच्या हेड ऑफिसला आले आहेत. आणि आजच्या पुरते आपण पुणेकर आहोत हे विसरून मुंबईकर झालेत. सगळी तयारी झाली ना? हो सर. हा ठीक आहे. उशीर झाला म्हणून प्रेशर घेऊ नको. नाही सर. अरे तुला काय, मला प्रेशर आलं इथे सर. बरं, ती नवीन प्रोजेक्टची फाईल घेतलीस? हो सर. हो सर. आणि हे काय? हे अच्छा, मगाशी 2 मिनिटात येतो म्हणून गायब झालास तेच का हे? हा, ते घरच्या मंडळींसाठी. बर. छान आहे, छान आहे. हे बघा. पटवर्धन, ही पुण्याची सारसबाग नाही, मुंबई आहे मुंबई. इथे पुढे बघून चालायचं, मागे वळून नाही. चल. नेमकं घाटात ट्रक बंद पडला होता, त्यामुळे उशीर झाला. नो प्रॉब्लेम मिस्टर एकबोटे, रिलॅक्स. काय मग मिस्टर सौरभ पटवर्धन, आपले पुण्याचे अकाउंट्स काय म्हणतात? ऑल ओके? हो सर. घ्या चहा घ्या. हो. एकबोटे, मला सांगा, याला किती वर्ष झाली आपल्याकडे? किती रे? सर 22. बापरे, 22 वर्ष? हो सर. आणि या 22 वर्षामधली गेली 6 वर्ष मी सौरभ पटवर्धनला ओळखतो, पण आजपर्यंत याच्या तोंडून हो सर, नाही सर याच्याशिवाय दुसरा शब्द मी ऐकलाच नाही. काय बरोबर ना पटवर्धन? हो सर. नाही, पण आज आत्ता ऐकला की याच्या तोंडून नवीन शब्द 22. एनिवे, कमिंग बॅक टू द पॉइंट, त्या पाताळेश्वर प्रोजेक्टची फाईल आणलीस ना? हो सर. शो मी. हो. हे काय शॉपिंग? मुंबईला आल्या आल्या शॉपिंग? ह्याच्या घरच्या मंडळींची आज्ञा, त्यांचा शब्द अजिबात खाली पडू देत नाही हा. चांगलंय चांगलंय. पण पटवर्धन, हे लग्नाचंच बोलला नाहीस तू. अहो सर, लग्न कुठे झालंय सर? घरची मंडळी म्हणजे भाऊ आणि वहिनी. सर मी आहे. वहिनी हौशी आहे माझी सर, त्यामुळे ती असं काय काय आणायला सांगत असते. सर इथेच आहे. अरे बरं झालं तुझ्या भावाचा विषय काढला असते. अरे मी त्याच्या नोकरीकरता शब्द टाकला होता, पण तो पठ्ठ्या आठवडाभरही टिकला नाही तिथे. तर याच्या भावाचं काही सांगू नका. पटवर्धन आणि त्याचा भाऊ म्हणजे 2 टोकं आहेत. हा काम पूर्ण झाल्याशिवाय खुर्ची सोडत नाही.
आणि तो एक महिनाभर सुद्धा खुर्चीत टिकत नाही. सर लहान आहे सर तो माझ्यापेक्षा. करतो तो प्रयत्न, पण नेमकं काही ना काहीतरी होतं. इट्स ओके पटवर्धन, नो प्रॉब्लेम. सर ऑफिसचं इंटिरियर फार छान झालंय. छान दिसतंय ना, त्याकरताच बोलवलं मी तुम्हाला सगळ्यांना. एका मस्त डॅशिंग मुलीने सगळं काम केलंय. तुमच्या पुण्याचीच आहे ती. आज बोलवलंय मी तिला ऑफिसला. तुमचीही गाठभेट होईलच. एक गोटे मी काय म्हणतोय, आपलं पुण्याचं ऑफिस हे खूप जुनाट झालंय. त्याचंही काम करून घ्या हिच्याकडून. दादा इथे या. हे नीट करा. बरोबर आहे का? सुपर्ब. अहो दिल्लीवरून ऑलरेडी अप्रुव्हल आलंय. तुम्ही पुण्याला गेले का काम सुरू करून टाका बस. हो सर, इथे आल्या आल्या काम करायचं हुरूप येतोय. हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. अहो बेल्ट लागलाय ना, इतकी मान वळवू नका. बरी नाही व्हायची ती. साधं सुटसुटीत इंटिरियर केलंय, पण तरी सुद्धा मनात भरेल असं काम झालंय. अहो तिच्या हाताला मिडास टच आहे. हात लावेल त्या गोष्टीचं सोनं होईल सोनं. बाय द वे सर, नाव काय त्यांचं? मिस अनामिका दीक्षित. मी एक कम इन. या या मॅडम. सॉरी सॉरी सर, मला पोचायला खूप उशीर झालाय. तुमचा जास्त वेळ घेत नाही, डिरेक्टली मुद्द्यावरच येते. नो प्रॉब्लेम. प्रेझेंटेशन बघूया का? येस. ग्रेट. सो कॉन्फरन्स रूम मध्ये शिफ्ट होऊया आपण. ओके. पटवर्धन चला. हो सर. सो स्टार्ट करूया. मी सांगतो ते ऐक. तू या मॅडमच्या टचमध्ये राहा. मी? हो, ये माझ्याबरोबर. एक्सक्यूज मी मॅम, तुम्ही आमचं पुण्याचं ऑफिस बघा एकदा, मग आपण कोटेशन्स वगैरे डिस्कस करू. हा सौरभ पटवर्धन, आमचं पुण्याचं अकाउंट्स डिपार्टमेंट बघतो. तुम्हाला लागेल ती मदत करेल हा. शुअर. हॅलो पटवर्धन. हॅलो. पट्या. हा? तू पट्या ना? नाही नाही, मी सौरभ पटवर्धन ना. हो, म्हणजे पट्याच ना. तुम्ही ओळखताय ना? ऑफकोर्स. एका कॉलेजमध्ये होतो आम्ही. आणि माझ्यावर किलो किलोनी लाईन मारणाऱ्या मुलाला कशी काय विसरेन मी. काय रे, काय ऐकतोय आम्ही हे? हो नाही नाही सर, नाही नाही सर, नाही सर, खोटं आहे सर हे. सर हे खोटं आहे. मी पट्या, हो उगाच टिंग्या टाकू नकोस हा. शिस्तीत लाईन मारायचास माझ्यावर. म्हणजे तशी खूप पोरं लाईन मारायची, पण हा आडून आडून मारायचा. फक्त क्लिअरली बोलला नाही कधी. हे तर तो आजही बोलत नाही. अहो सर, बघितलं, हे असं आहे आमच्या पटवर्धनचं. आय मीन पट्याचं. पट्या, कसला बदललास तू. बदललाय म्हणजे आमच्या समोर हा वेगळाच माणूस वावरतोय. साधा, मवाळ, शिस्तप्रिय. आणि दुसरीकडे काय रे हे, हा छुपा रुस्तुम. एक बोटे, हे आपल्याला दाखवायला फक्त. अहो या गरीब चेहऱ्यामागे एक वेगळीच पर्सनॅलिटी लपली आहे. अहो नाही हो सर. सर जेवण लावलंय, येत आहे ना? हो सर, जेवूया. चला
जेवून घेऊया. हो आणि जेवता जेवता घरच्या मंडळींना खुश कसं करायचं याच्या टिप्स घेऊ पटवर्धन कडून. मंडळी बरं पटवर्धन तू निघ आता, मला जरा काम आहे, मला उशीर होईल. सर मी थांबतो हवं तर. अरे तुझ्या घरची मंडळी वाट बघत असतील ना तुझी. मंडळी म्हणजे काय, लाडकाय सौरभ. घरची मंडळी अगदी फुलासारखं जपतात त्याला. फुलासारखा. मी निघतो. पटवर्धन, एन्जॉय युअर जर्नी. थँक्यू सर. काय झालं? काही नाही. मी निघतो. ऐक ना, पुण्यालाच जाणारच ना? हो. एकत्र जाऊया मग. हो हो म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर. पट्या, आहो जाहो काय करतोस मला? अहो म्हणजे आपण एकत्र कॉलेजला होतो त्याला खूप वर्ष उलटली ना आता. प्रौढ झालो होतो आपण. याक पट्या, तू म्हणजे ना आपण 60ला वगैरे पोचल्यासारखा फील देतोस मला. मी नाही ना झाले प्रौढ बीड. मी निघतो. ए एकत्र जातोय आपण. ऐका ना, आपण जरा पटपट पावलं टाकली तर आपल्याला 3ची शिवनेरी मिळेल. शिवनेरी कशाला? ठीक आहे, टॅक्सीने जाऊया. टॅक्सी नको. आपण खर्च अर्धा अर्धा करू ना. खर्च अर्धा अर्धा कशाला? नाही नाही चुकलं. मी खर्च करतो. फक्त तुम्ही मला एक वाउचरवर जर सही दिलीत ना तर मी. ऐका ना, आपण ह्या गाडीने जाऊया. ही तुमची गाडी आहे? हो. मला माफ करा, मला माहिती नव्हतं. म्हणजे तुमच्याकडे गाडी आणि मी काहीच्या काही बोलत बसलो. ठीक आहे मग तुम्ही या गाडीने, मी जाईन टॅक्सीने. टॅक्सी कशाला, आता मी एकटाच तर बसने जाऊ शकतो. भेटूया. ए पट्या, तू काय दुसऱ्यांच्या गाडीत बसत नाहीस? नाही नाही असं काही नाही. तुम्ही चालवणार? हो. का असा काय चेहरा करतोस पट्या? काळजी करू नकोस, नीट पोचवेन तुला मी. काय बोलताय? पट्या, लई बिल झालं तुझं. चल बस आता गुपचूप. वाव, गिफ्ट. थँक यू. माझ्यासाठी आहे. घ्या. पट्या, असा चेहरा करण्यापेक्षा सरळ सरळ सांगत का नाहीस? फुलासारखं जपणाऱ्या मंडळींना खुश करण्याचा प्लॅन आहे. आज की नाही गडे, मज्जा आहे का माणसाची. आणि जर का हे माझ्यासाठी नाहीये तर मग इथे पुढे का ठेवलंयस? मला जळवायला? ठेव की मागे. हो. नाही होत आहे. एक मिनिट हा.
निघूया. नाही, तुझं लाजून झालं असेल तर निघूया. हो. गणपती बाप्पा मोरया. पट्या, अरे देवाचं नाव कसलं घेतोस? तुला खरंच वाटलं की काय मी पोचवेन तुला? अहो, काय बोलताय तुम्ही? पद्धत आहे ना आपल्याकडे, आपण कुठलाही प्रवास सुरू करताना घेतोच ना देवाचं नाव. चुकून गिअर टाकताना चुकून हात लागलाय. हो. नाहीतर तुला वाटायचं उगाच लाईन बिन मारतीये की काय? नाही नाही. निघूया. कसला? गाण्याचा. आपण गाणं लावलंच नाहीये. सॉरी हा, काहीतरी गडबड झाली. हरकत नाही. पट्या, तू ॲल्युमनाय मीटला जात नाहीस का रे? वेळच मिळत नाही. कॉलेज संपल्यावर टोटली गायबच झालास तू. हो, म्हणजे फॅमिली, घरच्या जबाबदाऱ्या, हे सगळं सांभाळायचं म्हणजे पूर्ण वेळ द्यावा लागतो. कसला ढप आहेस रे तू? पूर्ण कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडलेल्या कुठल्या तरी सुशील, सालस सुनबाईंची बोलते असं वाटायला लागलं मला. कॉलेज संपलं आणि अचानक आई बाबा गेले माझे. ओ, आय एम रिअली सॉरी पट्या. मला यातलं काहीच माहित नाही. अरे नाही, इट्स ओके. मीच सगळ्यांची कॉन्टॅक्ट तोडला होता ना, त्यामुळे बहुतेक लोकांना माहिती नाहीच आहे. भाऊ लहान होता, म्हणजे अगदी शाळेत होता, त्यामुळे त्याचं शिक्षण, अभ्यास, घरची जबाबदारी, किराणा, साफसफाई, सगळंच. आणि नोकरी करायचं वय तसं माझंच होतं ना तेव्हा, त्यामुळे लगेच नोकरी धरली. त्या दिवसापासून संसाराचा गाडा ओढायला जी सुरुवात झाली, सुरूच आहे. कॉलेज संपल्या कुठे नोकरी केलीस? इथेच. मुंबईत? मुंबईत कुठे? नाही, मुंबईत नाही, इथेच आपल्याच कंपनीत, पुण्यात. चल, काही काय. खरंच. इतकी वर्ष एकाच ठिकाणी कोण करतो नोकरी? मी 22 वर्ष होतील यंदा. हा, 22 वर्ष एकाच ठिकाणी नोकरी केली आहेस पट्या? हो. कोपरा बस. तुम्ही काय म्हणजे नाही, साष्टांग नमस्कार. तुम्ही असं प्लीज तुम्ही करू नका, मला खूप भीती वाटते हो. पट्या, इथेच इतकी वर्ष कशी केलीस नोकरी? अहो, असं काय विचारताय? तुम्ही पण तर इथेच नोकरी करता. हो रे, पण मला इंटिरियरचं काम सुरू करून 4च वर्ष झाली आहेत. तू 22 वर्ष एकच काम करतोयस आणि 22 वर्षात माझं आयुष्य इकडून तिकडे गेलं. मी आधी म्हणजे पेंटिंगनी सुरुवात केली, मग व्हिज्युअल आर्टिस्टचं काम केलं, मग कन्सेप्च्युअल आर्टिस्टचं काम केलं. एवढी वर्ष एकच काम करणं माझ्या इमॅजिनेशन पलीकडचं आहे. आणि इतकी सगळी कामं करणं माझ्या इमॅजिनेशनच्या पलीकडचं आहे. कमाल आहे तुमची.
कशी काय करू शकता तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्रकारची कामं? कारण मला जागं राहायचं असतं. म्हणजे म्हणजे बघ हा पट्या, जेव्हा आपण रात्रीचं ड्राईव्ह करत असतो ना, तेव्हा वर्दळ नसते रस्त्यावर आणि मग आपल्याला झोप यायला लागते. मग अशा वेळेला मी काय करते माहिती, मी सतत अपर डिपर करत राहते. यानं काय होतं, यानं होतं असं की समोरचं व्हिज्युअल सतत बदलत राहतं आणि मग झोप नाही येत. आयुष्याचं पण असंच असतं, सतत चेंज होत राहायचं, मग झोप नाही येत. रोज रोज तेच काम मोनोटोनियसली करत राहिले ना, तर स्वयंपाकघरातल्या टोपलीत बसलेल्या बटाट्यासारखे मोड येतील मला. याक. मिस अनामिका, बोल. तुम्हाला आत्ता झोप येत नाहीये ना? नाही, आणि आली तरी त्याची काळजी करू नकोस, मी स्वतःला एंटरटेन करते. हो, तुमचा स्वभाव आहेच कॉलेजपासून अगदी बोलका. अच्छा, आठवतंय तुला? तुम्हाला कसं विसरेन? हो का? इतकी इम्पॉर्टंट होते मी? नाही. नाही? सरळ नाही म्हणतोस तू? पुण्याच्या एका सुंदर मुलीचा तोंडावर अपमान करतोयस तू पट्या. अहो नाही, अपमान नाही. तुम्ही मला शब्दात पकडताय. बरं, मी गप्प बसते, तू बोल. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? काय? तुम्ही आपलं कॉलेज संपलं ना, तर तुम्ही म्हणजे आपलं वय किती आडेवेडे घेतोस पट्या. लग्नाबद्दल विचारायचंय ना? हा? कसा आहेस रे तू पट्या? तेव्हाही अशीच माती खाल्ली होतीस, शेवटपर्यंत आलाच नाहीस प्रपोज करायला. मग काय, तो आला आणि गेला विचारू. कोण? तो जो बेधडकपणे मला न घाबरता विचारून गेला. कोण तो? आकाश. आकाश? आपल्या कॉलेजचा GS? येस. अहो तो तर एक नंबरचा नालायक होता. हो. सॉरी. नो, आय एम सॉरी टू. मला लग्नानंतर कळलं ना. लग्नानंतर 2 महिन्यात त्याच्या पेकाटात लाथ घालून बाहेर काढला त्याला. ओ सॉरी. म्हणजे आता एकट्या राहता तुम्ही? नाही, मी, आई आणि माझी मुलगी. हॅपी त्रिकोणी कुटुंब. मग परत लग्न? कशाला? माझ्या आवडीचं काम केलं, मुलीला वाढवलं. तिघी धमाल करतो आम्ही. उगाच तंगडं अडकवायला हवाय कशाला कोणी? हो, पण म्हणजे बाईच्या जातीने असं एकटं. आओ काय करताय? उतर, खाली उतर आत्ता. पट्या, विचार तरी का उतरवतीयस? का उतरवताय? मी बाई दिसते तुला? हो. मी बाई दिसते तुला? नाही. करेक्ट, मी मुलगी आहे. माय हार्ट इज सो यंग. सॉरी. गुड, बस आत. पट्या, दार लाव. मी काय म्हणतो, आपण थांबलो तर मी एक पाण्याची बाटली आणू का? ती बघ तिथे, ती घे ना. हा.
पटवर्धन इथेच राहतात का? सचिन पटवर्धन यांचं कुरिअर आहे. हो का? बघू बघू बघू. तुम्ही कोण? आमच्याच दारात येऊन आम्हाला प्रश्न विचारताय? आम्ही श्रीमंत मोरेश्वर उर्फ मोरोपंत येडके, सचिन पटवर्धन आमचे जावई. अच्छा, म्हणजे तुम्ही जावयाकडे राहता. पत्र दिलंयत ना? हो हो. मग काय आता श्रीफळ शाल टोपीची वाट बघताय? जावई बापू, हो जावई बापू, जावई बापू. काय झालं आप्पा? या 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 या. तुमची 9वी नोकरी सुद्धा गेली. हे घ्या प्रशस्ती पत्र आणि लावा आता भिंतीवर तसबीर करून. हॅलो, हां सर, सचिन बोलतोय सर. हे सर माझी काय चूक झाली आहे का? माफ करा मला. पण हे सर, पण सौरभ दादाच्या ओळखीने लागले ना एकदा, त्याच्याशी तरी. हॅलो हॅलो सर, हॅलो. आता येऊ दे माझ्या लेखीला. आल्या आल्याच तिला सांगतो, बाई ग, जावई बापूंनी आता 9व्या कचेरीतही आपल्या नाकर्तेपणाची पताका फडकावलीये. बाई 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 बाई, केवढं ते ऊन आणि आप्पा बळवंत चौकात काय ते ट्रॅफिक. आली आली माझी कर्तबगार लेक, राब राब राबून आली. नाकाने श्वास घेतेय का प्रदूषण आत खेचतेय हेच कळत नव्हतं मला. पण काय आता, आलिया भोगासी असावे सादर. मदत तरी कोणाची मागायची? 70ला आलेल्या माझ्या बापाची. एखादा नवरा असता तर 4 पिशव्या उचलायला मदत केली असती, पण नाही, माझ्या नशिबात कष्टच लिहिले. ते सगळे कष्ट मीच करायचे. जाऊ दे. तू माझं थोबाड काय बघत बसलायस? घशाला कोरड पडले माझ्या. 2 थेंब पाण्याचे आणून दे म्हणजे पुण्य लाभेल तुला. जा. अप्पा, खूप गरम होतंय अप्पा. वल्ले. काय आहे? हे वल्ले. अरे काय आहे? अगं, जावई बापूंच्या कार्यालयातून प्रेमपत्र आलंय बघ. झालं कल्याण. गेली नोकरी? हो. गेली का नोकरी परत? हा? देवा, पप्पा काय करायचं आता? काय आहे? काय आहे? सॉरी. काहीच टिकत नाही ना तुझ्या हातात? हं? पैसे टिकत नाही, नोकरी टिकत नाही, पाण्याचं भांड सुद्धा टिकत नाही. मला सांग, तुझा आळशीपणा आणि तुझा भित्रा स्वभाव कसा रे टिकला इतके वर्ष? अप्पा, ह्या माणसाबरोबर मी कसा संसार करायचा? अशा भोळ्या माणसाबरोबर संसार करायचा मी? तुमचे संस्कार आहेत ना अप्पा, म्हणून टिकून आहे मी या घरात. नांदते अजून. काही हौस नाही, मौज नाही. हे वल्ले वल्ले वल्ले, शांत हो. अगं, दमली असशील ना तू? हो ना? हो. हे बघ, 4 घास पोटात गेले ना म्हणजे कसं अगदी बरं वाटेल. अगं, तुला तोंडली आणायला सांगितली होती ना? हो. त्याचा छानसा असा मसाले भात कर. असे काजू, ओला नारळ, कोथिंबीर हे मात्र अगदी सढळ हाताने घाल बरं का. बर. आणि तो विकतचा मसाला नका वापरू. खडा मसाला वापर. म्हणजे चव कशी अशी जिभेवर रेंगाळली पाहिजे. वा. अजून काही? आणि हो, सांगायचंच राहिलं तुला, त्या मसाले भातावर अशी साजूक तुपाची धार धरली ना म्हणजे मग कशी खायला.
पट्या आलं तुझं घर. काय मग कसं वाटलं या ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग? पोटातलं पाणी सुद्धा हल्लं नाही, हो की नाही? हे काय, तू पाणी प्यायलाच नाहीस? पी की. नको नको, म्हणजे आता घर आलंय ना, घरी जाऊन पितो. ओके, ॲज यू से सर. आणि ऐक, तुझ्या फुलासारख्या जपणाऱ्या मंडळींना सांग, फुलझाडाला जरा खत पाणी घाला. कसं कोमेजलंय ते, जसं काही प्रेमच मिळालं नाही त्याला. येतो. गे रे, लाजू नको, पोटभर खा. बास बास नीट चंपा रे, लाजायचं नाही. आलं ग बाई माझं लेकरू. कसा झाला प्रवास? अगं मुंबईला गेलो होतो. प्रवास काय बरा झाला, छान झाला. बरं ऐक, मी हातपाय धुवून येतो, नंतर गप्पा मारूया. ए सौरभ, आतमध्ये जातोयस पण जाताना डोक्यावर बर्फाची लादी ठेवून जा. आत्ताच आली आहे ती. कोण? रंभा. आई ग बाई. माई मावशी, हा कोण? अरे हा माझा भाचा, माझ्या सख्ख्या बहिणीचा मुलगा. तुला सांगते नील, अतिशय अतिशय गुणी आहे हो माझा सौरभ. सौरभराव, तुमच्या भावानं बाहेर कुठे तोंड दाखवायची सोय ठेवलेली नाही हो. गेली ही सुद्धा नोकरी गेली. नोकरी गेली माझी दादा परत. घरी पत्र पाठवलं त्यांनी, कुणी काही बोललं पण नाही ना ऑफिसमध्ये. मी फोन केला होता लगेच सरांना, कट केला. अरे कामात असतील ते. नाही दादा, मला टाळतात सगळे. कोणी असं का करेल सचू? तू असं मनात आणू नकोस. काहीच कसं जमत नाही रे मला. इतकं नाकारताय का मी? अरे माझा इतका गुणी भाऊ नाकारता कसा असं? काहीतरी वेड्यासारखं बोलू नको. हे बघ काय होतं माहितीये का, कधी कधी सगळ्या गोष्टी जुळून यायला वेळ लागतो सचू. आपण प्रयत्न करत राहायचं. आहे दादा, मी नुकसानच करतो रे सगळ्यांचं. वल्लीचं पण नुकसानच केलंय. तू असं काहीही केलेलं नाहीये सचू. हेच खरं आहे दादा. मला माहिती आहे ना, आयता बसून खातो तुझ्या जीवावर. माझं मन सांगत असतं मला, मी फक्त भार आहे तुझ्या खांद्यांवर. दादा, माझ्या असण्याचा त्रास होतो तुला फक्त. काय वेड्यासारखं बोलतोस तू? असा विचार करण्यापेक्षा असा विचार कर की पुढच्या वेळेस नोकरी मिळाली की मी ती टिकवून ठेवीन. कारण असं झालं ना सचू, तर मी या जगातला सगळ्यात आनंदी भाऊ असेन. आणि नाही जमलं मला. अरे जमणार, जमणार का नाही जमणार? जमणार तुला. आणि आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. मी आहे, आप्पा आहेत, वल्ली आहे. आई बाबा सोडून गेले ना मला दादा, तसं वल्ली पण सोडून जाणार आहे. असं काही होणार नाहीये सचू. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. आपण सगळे एक कुटुंब आहोत सचू. आणि आपण कायम एकत्र राहणार आहोत. कळलंय?
ही नोकरी नाही मिळाली. आपण सगळे मिळून नव्या नोकरीसाठी प्रयत्न करूया. मी आलो पाणी पिऊन. भाऊजी, तुमचा खरंच खूप आधार आहे हो आम्हाला. म्हणजे कुटुंबात असा एखादा माणूस असतोच नाही का डावा, पण कुटुंब म्हणून आपण त्याचा सांभाळ करतोच ना, अगदी तसाच सांभाळ करता तुम्ही माझ्या नवऱ्याचा. तुम्ही खरंच देव माणूस आहात माझ्यासाठी, खरंच. आलो. वल्ले, ए वल्ले, अगं एडक्यांच्या घरच्या लग्नाला जाणार आहेस तू? ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये बर का. सगळे रीतिरिवाज, मानपान सगळं नीट पार पाडायला हवं. त्यातून तू पटवर्धन म्हणून जाणार आहेस त्या लग्नाला, तेव्हा त्या लोकांना कळायला हवं की कसं अगदी सुखात ठेवलंय पटवर्धनांनी त्यांच्या लेकीला. आजकाल मनाच्या श्रीमंतीला कोणी किंमत देत नाही ग. ज्याच्या हातून सोनं नाणं जास्त सुटतं तो खरा श्रीमंत. त्यातून आपल्याकडे काही सोन्याची ताटं नाहीयेत, पण ह्या आप्पा एडक्यांच्या इभरतीला शोभेल असं काहीतरी द्यायला हवं. आप्पा, अहो तुम्ही कशाला काळजी करताय? तसं मी भाऊजींना सांगितलंय हो चांगलं गिफ्ट आणायला. आणि आपली मान खाली जाईल असं भाऊजी करणारच नाहीत. आपली अपेक्षा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं आणि उत्तम गिफ्ट आणतील. मला माहितीये त्यांनी आणलंही असेल, खात्री आहे मला. अगदी खात्री आहे. पुष्पवल्ली नाम सुन के नाजुक वेल समजलात का? नागिण आहे मी, नागिण. काय बोलताय तुम्ही? एक मिनिट. તમે બોલો એટલે શું? મારે સાંભળી લો ને એમ. એકવાર મેં તમને ના પાડી ને ના એટલે ના બસ વાર્તા પાડી ગઈ. बोलू अरे शकत મને જોઈએ જ नाही. નહીં पण हे दोघं सज्ञान आहेत, ते बघतील त्यांचं काय करायचं. एक मिनिट मला सांगू दे. ओ आजी समजावा तुमची छोकरीला. अहो ती माझी मुलगी नाहीये. काय? ती माझ्या मुलीची मैत्रीण आहे, चित्रलेखा. माझ्या मुलीचं नाव अनामिका आहे, अनामिका. आणि ती आल्याशिवाय मी कुठलाही डिसिजन घेऊ शकत नाही. आई, ही आलीच की. काय झालं? हे माझा छोकरा हितेन. हॅलो आंटी. मी ओळखते याला. आणि हे तुमची छोकरी राधा. माहितीये मला. हे दोघी जणांनी मोठा जोखम घ्यायला सांगते. काय काय घ्यायचंय? अरे रिक्स रिक्स घ्यायला सांगतात. इट्स व्हेरी रिक्सी बेटा. पल्लो. आई, मला अजूनही क्लिअर होत नाहीये हे सगळं काय चाललंय. चित्रलेखा सांग बाई, सांग तिला. राधा आणि हितेन म्हणतात आम्ही अडल्ट्स आहोत आणि आम्हाला एकत्र राहायचं. एकत्र एकत्र राहायचंय म्हणजे लिव्हिंग मध्ये राहायचंय दोघांना. लग्न बगैर छोकरा छोकरी एकत्र राहणार. राधा? हो मम्मा, तुला चालेल ना? मला लिव्ह इन रिलेशनशिपशी काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे प्रयोग करायला काहीच हरकत नाहीये, पण या नात्याची जबाबदारी घ्यायला तू तयार आहेस का? ऑफकोर्स मम्मा. अरे ओ मॅडम, तुम्ही काय बोलतात? तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही? पप्पा प्लीज, आता ट्रेंड चालू आहे लिव्हिंगचा. आणि जर आमचं नाही जमलं, नाही ऍडजस्ट झालं तर विल ब्रेकअप. राईट. नालायक पागल छोकरो. यंग जनरेशनला आहे ना घराचं बाहेर काढायचं नाही, घरीच ठेवायचं. ही पोरं आपल्यापेक्षा हुशार आहे. त्यांचे पप्पा
मोठू बंद राख. पल्लो, मुलाची आई आहे ना ती, मग तिला काय सरळ सरळ सांगताय तोंड बंद ठेवायला? तुम्ही बोला हो. पल्लो, मारी पत्नीचे, हा मी बघेल त्याचा काय करायचं ते. मिस्टर शेठ, बायको आहे ती तुमची, खेळणं नाहीये दुकानातून आणलेलं. तुम्ही मारे पतीने नाही बोलो, मला नाही आवडणार. अहो पण ते कसं बोलतायत तुम्हाला? तर बोलू दे ना, ती मालिक आहे माझे. आणि हो बाई, तुमचा आवाज आहे ना खाली ठेवा. हा, माझा कानाला आदत नाही कोणी मोठा आवाज बोलला तर. ती माझी बायको आहे, मला काय करायचं ना काय नाही करायचा ते मी बघेल. आणि तुम्हाला इतकी शॉक आहे ना तर घरी जाऊन तुमच्या पतीशी बोला, जावा. समाजात तुमच्यासारखे पुरुष असताना लग्न करणं म्हणजे मूर्खपणाच वाटतो मला. आता मी समजला, तुम्ही दोघं फ्रेंड आहे ना एक सारखेच आहे. तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी माझा जसा माणूस पाहिजे. मिस्टर शेठ, विचार करून बोला. तुम्ही एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरातल्या बायकांशी बोलताय. दिसते मला, दिसते. हा हा तुमची फ्रेंडनी राधावर काय संस्कार टाकले ना ते मला दिसते. तुमची राधा माझा हितेन बरोबर लग्न करे बगर एकत्र राहणार ते. जैसी माँ वैसी बेटी. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याची काही गरज नाहीये. एक मिनिट, हा विषय माझा आणि हितेंचा आहे, तुम्ही का म्हणताय बापसात? एक मिनिट राधा, ते अनामिकाने तुझ्यावर केलेल्या संस्कारावर बोट ठेवतात, हे नाही मी ऐकून घेऊ शकत. हो, बराबर बोलला मॅडम, तुम्ही बराबर बोलला. आज ती कोण आहे असं यंग जनरेशनला पुरा सबत असंही राहण्यासाठी हा म्हणणार. तुमच्या संस्कारामध्ये खोट आहे. ती म्हणते प्रयोगाला तिची तयारी आहे, त्यात काय चूक आहे? नवीन काहीतरी ट्राय केल्याशिवाय आधीच नाही म्हणायचं. आणि जी मागणी राधा करते तीच मागणी तुमचा मुलगाही करतोय, त्यामुळे तुमची तितकीच चूक आहे. अरे हो मॅडम, अरे तो पोरगा आहे, उद्या काही झालं ना तो सीधा घर पे आएगा वो. पर बाई माणसाला त्याची मर्यादा माहिती पडलीच पाहिजे. मिस्टर शेठ, इनफ इज इनफ. प्लीज निघा तुम्ही. कमाल आहे, तुम्हाला कोणी काही सांगितलं ते तुम्हाला आवडत नाही. तुमच्या सारखा चारित्र्य असलेल्या बायकांना काय अपेक्षा करायची? तोंड सांभाळून बोलायचं हा चंपक शेठ. हे जर सभ्य माणसाचं घर नसतं ना तर अनामिकेच्या चपलेने झोडपलं असतं तुम्हाला. समोर एकटी बाई दिसली की ती कॅरेक्टरलेसच असणार अशी समजूत आहे का तुम्हा पुरुषांची? आणि पुरुष काय सगळे संत आहेत, सगळे चांगले आहेत? नीट ऐका, नवऱ्यानी सोडलेलं नाहीये अनामिकेला, तिने सोडलंय नवऱ्याला. नालायक होता तो म्हणून तिचं जगणं असह्य केलं होतं त्यांनी. इतका नालायक होता तो माझा मुलगा. आई थांबा अनामिका, बोलू दे मला, कळू दे ना यांना. मला सख्या आईसारखी जपणारी तू सून आहेस माझी. माझा मुलगा जेव्हा मला वाऱ्यावर सोडून गेला ना तेव्हा मला सांभाळणारी ही सून आहे माझी. आणि अशा निष्पाप मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडताना नुसते पाहत बसू मी? बायकोला घरात कोंडून ठेवणाऱ्या नवऱ्याला काय कळणार आहे बाईची ताकद? तिच्या मायेत किती बळ असतं हे समजायची पात्रता तरी आहे तुमची? आणि हे पुरुष निघालेत बायकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला. इतकाच इंटरेस्ट आहे ना तुम्हाला? मग जरा एकदा स्वतःकडे निरखून पहा ना. पुन्हा जर माझ्या मुलीबद्दल काही बोललात ना तर तुमची जीभ हासडून तुमच्या हातात दे. मिस्टर शेठ, तुम्ही निघा आता इथून. निघा निघा, चला. पल्लो, चला चल. अरे पप्पा बिप्पा काय नाही, चल 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 चल, चप्पल घाल, चल. पप्पा तुम्ही 2 मिनिट. कोण पप्पा? आणि याला सांग मला पप्पा बिप्पा म्हणायचं नाही. अरे चुप. काय तुला? हे घे माझं कार्ड मिसेस पल्लू. पल्लू पल्लू? कोण पल्लू? तुम्ही? हाय हाय, माझं नाव पल्लू नाही आहे. हे तर आमचं हे म्हणजे ह्याला पल्लू म्हणतात. व्हॉट एव्हर. ह्या माणसाने जर तुम्हाला त्रास दिला तर मला कॉल करायचा लागेल. कॉल करायची काही गरज नाही. आली मोठी छाणी. चल निघ. अरे निघ, तू पण चल. चल निघ. चल निघ.
काना खाली काढू गणपती बाप्पा. चल चल निघा, चल चल. वा, किती मस्त निवांत चाललंय ना सगळं. हा, मस्त सोफा बोत बसलायस. मला मदत करायची नाही ना कुठल्याही कामात. सगळी कामं मीच करायची, सगळीकडे मीच झिजायचं. आज काय धुणी, उद्या काय भांडी, मग काय जेवण, नाश्ता, हे सगळं मीच करायचं. आणि तू काय करायचं? माझी कामं वाढवायची. स्वतःच्या वस्तू सुद्धा तुला जागेवर ठेवता नाही येत का रे? हा फोन कुठे होता? ओट्यावर. ती जागा आहे फोन ठेवायची. काय करत होता फोन ओट्यावर? फोन सुद्धा साधा जागेवर ठेवता येत नाही तुला? या पुढे स्वतःच्या वस्तू उचलायच्या आणि जागेवर ठेवायच्या, कळलं? वा. चड्डी, ही जागा आहे चड्डी ठेवायची. ही जागा आहे चड्डी ठेवायची. सगळीकडे चड्ड्या पडलेल्या. ही काय ओली चड्डी, फाटलेली चड्डी सुद्धा इकडेच आहे. वा वा, अरे वा. टीव्ही झाकायला सुद्धा चड्डी आहे. सगळीकडे चड्ड्यांचा सडा. वल्लीने काय करायचं? सगळीकडच्या चड्ड्या उचलायच्या. एवढीच काम आहेत दिवसभर. तुम्हाला दोघांनाही सांगते मी, यापुढे मला जर एकही चड्डी बाहेर दिसली ना, कपाटातल्या सगळ्या चड्ड्या काढेन आणि आग लावेन सगळ्या चड्ड्यांना. मग फिरा तुम्ही सगळे बिना चड्डीचे. माझी चड्डी राहिली तुमच्या गाडीत. काय काम ना धंदे. आओ आओ चड्डी चड्डी काय, चड्डी नाही, माफ करा, चड्डी नाही. अरे